आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. हे युवान इंजिनियर्सचे सुब्रमण्यम. हॅलो सर. बसा प्लीज. आपण प्रेझेंटेशन सुरू करूया. येस प्लीज गो अहेड. सुरू करा. युवान इंजिनियर्सचा गेल्या 5 वर्षातील टर्नओव्हर $1.2 बिलियन एवढा आहे. यावर्षी त्यांच्या 2 नवीन फॅक्टरीज सौदी आणि नेदरलँडमध्ये सुरू होणार आहेत. त्यांनी इंडियन मार्केट कॅप्चर करण्यासाठी आपल्या कंपनीला टाईपसाठी रिक्वेस्ट केली आहे. आपण जर त्यांच्याबरोबर टाईप केलं तर त्यांची मार्केट व्हॅल्यू गेल्या वर्षीपेक्षा 12% वाढणार आहे. त्यांचा 12%चा प्रॉफिट म्हणजेच आपल्या कंपनीला 7 ते 8% प्रॉफिट होईल ॲज पर कॉन्ट्रॅक्ट. काकूचा फोन. हा काकू बोल ग. फंक्शन वरून तू घाईघाईतच निघालास? हो अगं जरा मीटिंग होती अर्जंट त्यामुळे निघायला लागलं. नाही पण मी तुझा जास्त वेळ घेणार नाही. पण घाई केला ना डोक्यातूनच जात नाहीये रे तो विषय, म्हणून फोन केला तुला. तू उष्टावणारा बसणार होतास, तुझ्या जागी अंशुमन बसला. तुला तुला राग नाही ना आला? काकू काही नाही रागाला मला. नाही कसं? अरे तो मान तुझा होता, पण बराच वेळ तू आला नाहीस, तू कुठे दिसलाही नाहीस ना मला. आणि शिवाय गुरुजी मग म्हणायला लागले की मुहूर्ताची वेळ टळत चाललीये, म्हणून मग मला अंशुमनला बसवावं लागलं. काकू अगं अर्पिता आणि अंशू ते दोघं आनंदात आहेत ना. ते दोघं आनंदात आहेत म्हणजे मी पण आनंदात आहे. आता डोक्यातनं काढून टाक विषय. खरं सांगू का, असं काही फंक्शन असलं ना की यांची, वहिनीची, भाऊजींची खूप आठवण येते. आपली स्वरा देखणी पोर होती बिचारी. तिचं शेवटचं दर्शन बघवत नव्हतं रे तिच्याकडे. कुठून तुझाच 18वा वाढदिवस होता आणि त्या दिवशी त्यांना इथे यायची बुद्धी झाली आणि तो ट्रक आडवा आला, सगळं संपून गेलं. काकू प्लीज आता हा विषय काढू नकोस. नाही तुलाच त्याचा त्रास होईल बाकी काही नाही. हो खूप त्रास होतो रे. कोणाशी बोलू? ही मुलं खूप लहान होती त्यावेळी, त्यांना काय करणार. पण तुला तर सगळं कळतं ना. म्हणजे तू 18 वर्षाचा होतास ना, तुला तर सगळी परिस्थिती तुझ्या डोळ्यासमोर होती. असो, तुझ्याशी बोलून जरा बरं वाटलं. पण राहू दे, आता तू कामात असशील ना, तुझा जास्त वेळ घेत नाही. तुला तुला त्रास झाला का रे? काकू तू माझ्याशी कधीही बोलू शकतेस, तुला हवं तेव्हा. तुझ्याशीच बोलणार मी, अजून कोण? जाऊ दे, पण तू आता ऑफिस मध्ये अस ना, तू घरी ये, आपण बोलू. वेळेत ये. हा बाय. ही जखम अशीच फळफळत ठेवावी लागेल. सॉरी प्लीज कंटिन्यू. सर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण कंपनीचा विचार केला. हे नंदुताई, माझ्यासाठी ना ब्लॅक कॉफी कर. हा स्किन साठी चांगली असते. कॉफीने तुला रात्री झोप लागणार नाही आणि डार्क सर्कल्स वाढतील. लेमन टी बरा असतो जास्त स्किन साठी. ओ वाव, व्हेरी ट्रू. लेमन टी. यू आर सो इंटेलिजंट. हा ताई, अजून मला सांग ना जरा, स्किन साठी काय काय करायचं, कशी मेंटेन ठेवायची, कसं वेकअप करायचं, कसं स्लीप करायचं, काय काय खायचं, ते सगळं मला सांग. हा माझं डाएट वगैरे सगळं तूच कर. हा ना नंदुताई? काय करते? बोलत नाही काही माझ्याशी? नंदुताई, काय झालंय तुला? गाणं काय लावते, असं काय वागतेस तू माझ्यासोबत? मी इतकं टॉक करते तुझ्यासोबत, इतकं मी तुझ्यासोबत बोलायला लागले आणि तू गाणं प्ले करतेस. स्टॉप कर हे. नंदुताई, दिस इज नॉट फेअर. काय झालंय तुला? अशी गप्प गप्प काय आहेस तू? तू चिडली आहे का ताई माझ्यावरती? चिडण्यासारखं मी काय केलंच नाहीये.
ऑडिशनला तर सगळं ऑल ओके होतं. तू हॅपी होतीस. नंतर मग फ्रेंड्स घरी आले होते. तुला माझे फ्रेंड्स आवडले नाहीत का? हा तेव्हा तू काकूबाईशी बोलण्यात वेळ का घालवतेस? काकूबाई कोण काकूबाई बोललो तुला? मला सांग. मी तिच्या ताईचं लग्न अजून झालंच नाहीये. नो वे. काकूबाई झाली ती आता. तिचं नाही लग्न होणार आता. ओ गॉड, मीच बोलले. त्यासाठी चिडलीस का? अरे सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. ते ना ऍक्च्युली होऊन गेलं. ऐक ना सॉरी ना यार, प्लीज. खरंच तसं बोलायचं नव्हतं. तुला माहितीये ना की आपल्या घरात देवाने डिस्ट्रीब्युशन केलंय. म्हणजे तुला खूप ब्रेन दिलाय आणि मला ब्युटी दिली आहे, हो की नाही? मला ब्रेनच नाहीये. सॉरी ना ताई, खरंच सॉरी. बघ ना तू किती हुशार आहेस. हा, तू PhD वगैरे करतेस, हो की नाही? कशात करतेस ते? एन्व्हायरमेंटल सायन्स. आणि मला आजच कळलं माझी PhD पूर्ण झाली. ओके, आता काकूबाईने चक्कर येते. यार सॉरी ना यार, माझं ना डोकंच चालत नाही यार. म्हणून तर मामानी मला मॉडेलिंग मध्ये घातलंय ना. मग ते कसं आहे माहिती का? तू अभ्यासात आणि मी मॉडेलिंग मध्ये. सो कूल इट इज. सॉरी ना, आता बच्चे जान लोगे क्या? अब बच्चा एक काम करेगा. बच्चा सीधे नंदुताई के पैर पड़ेगा. मन्या, बस झालं. मन्या, यू कॉल मी मन्या? मैं तू जरा केला. ये नाही, तुझी इच्छा वगैरे ठीक आहे, पण दिसताना काय दिसलं? त्याच्याऐवजी मी बसलो उष्टावणाला. अरे मग प्रॉब्लेम काय आहे? हे बघ, अर्पिताचा तू सख्खा भाऊ आहेस, म्हणजे अर्पिताच्या मुलीचा तू सख्खा मामा झालास. अधिकाराने तूच बसायला हवं ना उष्टावणाला. पण समर दादाला काय वाटेल? आई त्यावेळी मी कसा बसलो पाटावर? त्यानं राजस्थानहून ते बोल आणलं होतं, ते घेऊन मी बसलो पाटावर. अरे मग त्याला सांग ना की मी सांगितलं तुला बस म्हणून. तू कशाला जबाबदारी घेतोयस? आणि हे बघ, मी समरशी बोलले, पण हे बघ परत एकदा बोलेन बस. त्याच्याशी बरं गोड गोड बोलतेस, माझ्यावर मात्र ओरडतेस. कारण तो नाराज झालेला आपल्याला परवडणार नाही. तू फक्त एक काम कर, त्या वृद्धाश्रमाच्या जागेबद्दल समरला काहीही कळू देऊ नकोस. पण मॉम, त्याला सांगावं लागणार ना, नाहीतर बाहेरून कुठून. कळू देऊ नकोस त्याला. त्या जमिनीचे पैसे काहीही झालं तरी तुला आणि अधीरालाच मिळायला पाहिजे. तू परस्पर डील कर ना. अरे ही जबाबदारी घे. अंशुमन, समरला जर कळलं की तिथे वृद्धाश्रम आहे तर तो काहीही करू देणार नाही. या सगळ्या प्रॉपर्टीवर ना नागासारखं वेटोळं घालून बसलाय समर दादा. पण मॉम, त्याला उचलून फेकून का नाही देता येत आपल्याला? मूर्खासारखं बोलू नकोस, म्हणून चिडते मी तुझ्यावर. अरे समर नाग नाहीये. समर सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. तो कमवतोय, कष्ट करतोय, म्हणून तर आपण ऐशोआरामात जगतोय. ह्या सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीला आपण जिवंत ठेवायचं, तिला खाऊ पिऊ घालायचं, तिचे लाड करायचे. आणि मग एकदा का तिने सोन्याचं अंड दिलं की ते सोन्याचं अंड आपण बाजारात जाऊन विकायचं आणि पैसे घ्यायचे. सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीला कापायची नसते, तिला आपल्या ताब्यात ठेवायचं असतं. कळलं? येस मॉम. दोघातली तुटे ना